नेहमी आपण बघितलं आहात महाराष्ट्रामध्ये देखील अनेक पद्धतीचे आंदोलन होतात। त्यामध्ये आपण बघितलं आहात पोलीस स्टाईलमध्ये आंदोलन करताना पाहिला किंवा धरणे देताना आंदोलन पाहतात। संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील एक व्यक्ती मोक्षधाम इथं आंदोलनाला बसलेले आहेत। नेमकं काय कारण आहे आंदोलनाला बसण्याचे आणि का म्हणून बसलेले आहेत ते थेट त्यांच्याशी माहिती करणार आहोत। कारण की ते थेट जे मोक्षधाम आहेत आणि मोक्षधामाच्या पायथ्याशी त्यांनी आंदोलन घेतलेलं आहे आणि ते म्हणजे नवेझरी या गावामध्ये। काय सांगाल भाऊ, काय नाव आपलं? मी महेंद्र महादेव भांडारकर, प्रहार जिल्हा अध्यक्ष, गोंदिया जिल्हा। आदरणीय बच्चूभाऊच्या प्रेरणेने प्रेरित होऊन प्रहार जनशक्ती पक्षामध्ये मी भाऊच्या आदेशान्वये काम करत असते। माननीय बच्चूभाऊ कडू शेतकरी, दिव्यांग, गोरगरीब आणि शोषित वंचित पिढी घटकासाठी सर्वसामान्य न्याय मिळवण्यासाठी गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळी ते अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। आम्ही 2 दिवस 8 आणि 9 मोजरी इथं आंदोलनाला पाठिंबा दिला, तिथं आमरण उपोषण केलं आणि आज आपण जिल्ह्यामधून शेतकरी बांधव, वंचित घटक यांच्यासाठी जिल्ह्याच्या वतीनं आपण भाऊला पाठिंबामधून आज या मोक्षधाम निवडण्याचे कारणच हे होतंय की आम्हाला मरण जरी आलं तरी आम्ही मागं हटणार नाही। आम्ही तुम्हाला आठवण की आम्ही कुठेही बसवतो। महाराष्ट्रातला हा पहिला आंदोलन असेल की ज्यांनी मोक्षधाम मध्ये केलेला आहे आणि मोक्षधाम निवडण्याचा मागचा हेतू सुद्धा आहे की आम्ही शेतकऱ्यासाठी मरू शकतो। आम्ही शोषित वंचितच्या न्याय दिलवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आम्ही हे आंदोलन करीत आहोत, त्यांना न्याय मिळवण्यासाठी। काय सांगाल, आपलं काय मुद्दे आहेत की आपण आंदोलनावर बसले आहात आज? या सरकारने मागील निवडणुकी काळामध्ये शेतकऱ्यांना, वंचित घटकांना, दिव्यांगांना मोठमोठे आश्वासनं दिले होते। शेतकऱ्याची कर्जमाफी करू असं त्यांनी म्हटलं होतं मोठमोठ्याने ओरडू की 7/12 कोरा कोरा करू। परंतु आम्ही म्हणत आहोत की तुम्ही बोला बोला, आपण देवेंद्र फडणवीस साहेब बोलायला तयार नाही आहेत, ही शोकांतिका आहे। आम्ही यासाठीच रायगडाच्या पायथ्याशी आंदोलन केलं बच्चूभाऊंनी। त्या आंदोलनामध्ये आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करतो। त्याच्यातल्या काही मागण्यांसाठी ते होकार भरले, मीटिंग झाली 7:05 परंतु त्याचे शासन परिपत्रक निघाले नाही, म्हणून ते सुद्धा एक मागण्या शासन निर्णय काढावा यासाठी आंदोलन आहे। शासनानं पेरणी ते कापणी भाव वाढ देऊ शकत नाही शेतकऱ्याला, म्हणून पेरणी ते कापणीपर्यंतचे सर्व कामे हे MRGS मधून करावे। दिव्यांग बांधवांना 1500 रुपयात त्याला 2 हातपायने त्याला काही परवडत नाही, त्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही, म्हणून त्यांना कमीत कमी 6000 रुपये मानधन देण्यात यावे। तसेच शेतकऱ्याच्या धर्तीवर भूमिहीन मजुरासाठी आतापर्यंत महाराष्ट्राच्या कुठल्याही शासन परिपत्रकामध्ये त्यांच्यासाठी एकही योजना नाही आहे। म्हणून प्रामुख्यानं या भूमिहीन मजुरासाठी जो आपला परिवार चालवण्यासाठी सकाळी उठतो आणि संध्याकाळपर्यंत कमवतो आणि त्या पैशातून काहीतरी घेऊन आणतो आणि नंतरच त्याच्या इथं रात्रीचा भोजन तयार होते, अशा कुटुंबासाठी एक योजना तयार करावा आणि त्याचा शासन परिपत्रक तात्काळ काढावा, ही आमची प्रामुख्याने एक मागणी आहे। त्याचप्रमाणे भूमिहीन परिवारांचे काही ऍक्सिडेंट झाले आहेत, दुर्दैवी घटना झाल्या आहेत, अशा वेळेस त्या परिवारांना न्याय कुठून मिळेल? जर शासन परिपत्रकच नाही तर ते वंचित राहतात यासाठी। म्हणून हा दुसरा आहे, आमच्या बाजूला कोयलारी आणि नवेझरी तिरोळा रोडवर एक ऍक्सिडेंट झाला, त्या भूमिहीन परिवार मरण पावले त्यामध्ये, परंतु त्या ऍक्सिडेंटची गाडी सुद्धा मिळाली नाही, म्हणून तो त्या योजनेपासून आज वंचित आहे। म्हणूनच जर अपघात विमा झाला असता तर आज त्या परिवाराला 2 लाख रुपये मिळाले असते, म्हणून ही मागणी प्रामुख्याने आहे। अदानी पॉवर प्लांट मध्ये मोठ्या प्रमाणावर गॅसच्या आणि कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होते। आम्ही वेळोवेळी संपूर्ण प्रशासनाला, आमदाराला, मुख्यमंत्र्यापर्यंत पत्र व्यवहार केला, परंतु त्या पत्रावर कुठलाही प्रतिक्रिया न देता, कुठली कारवाई न करता अधिकारी असे बोलतात की तुम्हाला जर करायचे असेल तर कोर्टात जा किंवा अन्य ठिकाणी जाऊन न्याय मागा, आमच्याकडे न्याय नाही, अशा पद्धतीचे उत्तरे सुद्धा आम्हाला मिळालेली आहेत। म्हणून ही खास करून एक अदानीच्या बाबतीत आम्ही अदानीची ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आम्हाला कोर्टात जरी जायचं असलं तर आम्ही सर्वसामान्य जनतेकडे पैसा गोळा करू आणि ज्या दिवशी पैसे गोळा होतील त्या दिवशी आम्ही जनहित याचिकेच्या माध्यमातून जर नाहीच ऐकलं सरकार तर आम्ही त्या सुद्धा रस्ता अपनवण्याचं आम्ही तयार आहोत। आणि CRP महिला आणि लेखापाल महिला ज्या अल्प प्रमाणामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या आणि गोरगरिबाचा जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र काम करतात, त्यांना 3000 रुपये, 3500 रुपये, अगोदर तर 100 रुपये प्रति गट दिले जात होता, परंतु आम्ही मुंडन आंदोलन गोंदियाला केला
आणि त्यामध्ये त्यांनी आश्वासित केले की आम्ही 6,000 मानधन देऊ, परंतु आता त्याच्यात मूल्यांकनाची अट घालून त्यांची तिथं पिळवणूक होत आहे. म्हणून आमची मागणी आहे की त्यांना सरसकट 6,000 रुपये महिना आणि लेखापाललाही सुद्धा त्यामध्ये समाविष्ट करून ज्याने जो पैशाचा व्यवहार सांभाळतो, आपली जीव धोक्यात टाकतो, त्यांना सुद्धा 6,000 रुपये मानधन देऊन त्यांच्या सुद्धा आर्थिक पिळवणूक थांबावी. आणि योगा शिक्षक ज्यांनी कोरोनाच्या काळामध्ये लोकांना योगाचे धडे दिले, योगाबद्दल शासनाने सांगितले की तुम्ही गावागावात जाऊन योगाच्या बद्दल माहिती द्या, योगासने करावी लावली. योगासनानं शासनाचं म्हणणं आहे की शरीर हा निरोगी राहते आणि प्रत्येक केंद्रामध्ये एक बोर्ड तयार केलेला आहे की सर्वसामान्य जनतेला 14 सेवा त्यांना उपकेंद्रांना द्यायच्या आहेत. त्यामधली 14वी सेवा ही आहे की योग शिक्षण त्यांनी दिले पाहिजे. परंतु शासनाकडे निधी नाही आहे म्हणून सांगतात आणि योग शिक्षकांच्या 6 महिन्यापासून पगारच दिले नाही. आणि पगार दिले तर दिलेच नाही, कुठलाही लेखी पत्र न देता त्यांना मौखिक आदेशानुसार त्यांना कामावरून बंद करण्यात आलेला आहे. ही त्रिवार सत्यता आहे. त्या परिवारावर उपासमारीची पाळी आले. काही लोक आत्महत्याचा पाऊल सुद्धा टोकाचे उचलू शकतात असे आमच्यासोबत निदर्शनास आलेले आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी रोखाव्यात. सरकारनं कुठंतरी सरकारला जाग आणण्यासाठी आणि सरकार यावर अंमलबजावणी करावी लवकरात लवकर, यासाठी हा आंदोलन मोक्षधाम परिसरामध्ये आम्ही केलेला आहे. नवेझरीच्या मोक्षधाम मध्ये आम्हाला या ठिकाणी मरण जरी आलं तरी आम्ही मागं हटणार नाही. आणि जवळपास शासन गांधीगिरीने जर ऐकत नसेल तर आम्ही भगतसिंगच्या प्रमाणे लढायला सुद्धा तयार आहोत. आणि 14 तारखेच्या नंतर भाऊचे जर आदेश आले तर भाऊ जसे आदेश देतील त्या पद्धतीनं भगतसिंग स्टाईलने सुद्धा आम्ही आंदोलन करून जनतेला, या सर्वसामान्य गरीब जनतेला नक्की न्याय मिळवून देतील. आमचे बच्चूभाऊ आदरणीय, त्यांची आमच्यावर आमचे ते श्रद्धेस्थान आहेत. तेव्हापर्यंत हे आंदोलन असणार आहे, कारण की सातत्याने शासन अनेक योजना काढते, पण आता जे सध्याच्या घडीला आपले मुद्दे आहेत ते मान्य करून घेणार काय, हा काय वाटते आपल्याला? जोपर्यंत भाऊ बसलेले आहेत, आंदोलन किती चालेल काय चालेल याची आम्ही आजच्या घडीला वाच्यता करू शकत नाही. कारण बच्चूभाऊची फेसबुक पोस्ट आहे की मरण पत्करेपर्यंत 1 इंच सुद्धा शेतकऱ्याशी दगाफटका करणार नाही, मागं हटणार नाही. याच घडीला लागून जेव्हा भाऊचे आदेश येतील त्याच घडीला आम्ही हे करून, आणि लोकल मुद्द्यांसाठी जोपर्यंत शासनाचे अधिकारी पदाधिकारी वाटाघाटी करत नाही, आम्हाला हमी देत नाही की आम्ही या पद्धतीचे चौकशा करू किंवा या आम्हाला जे हवं आहे ते देण्यासाठी चर्चेला येत नाही, तोपर्यंत हा आंदोलन चालू राहील. असं तर निश्चितच बघितला कशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातील नवेझरी गावामध्ये मोक्षधाम परिसरामध्ये तर जे आहेत प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी आज इथं आंदोलन पुकारलेले आहे. आणि त्यामधूनच अन्नत्याग आंदोलनाला आज त्यांनी नेमकी सुरुवात केलेली आहे. आणि त्यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या, त्याचप्रमाणे दिवंगणाच्या मागण्या घेत त्यांनी आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आता तेवढेच पाहणे महत्त्वाचे असेल की यांच्या आंदोलनाला कुठपर्यंत पाठबळ भेटते, शेतकऱ्यांची काय भूमिका असते यावर, त्याचप्रमाणे शासन प्रशासन काय दखल घेते हे सुद्धा पाहण्यालायक असेल. सरोज कावळे, न्यूज प्रभात मीडिया, गोंदिया.